श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुकोबारायांनी गणरायात विठ्ठल रूप दिसेल तो क्षण कसा होता हे जाणून घेऊया. आपल्याकडे शैव आणि वैष्णव हा वाद जुना आहे, पण संतांनी देवामध्ये द्वैत नाही तर ते अद्वैताचे प्रतीक आहे हे अनुभवातून सांगितलेले आहे. त्यातलाच हा प्रसंग आहे. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये अद्भुत असा साक्षात्कार बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर जरूर करा. देव वेगवेगळे आहेत असे आपण म्हणतो, परंतु संतांना हे वेगळेपण जाणवत नाही. कारण सगुण निर्गुण अशा परमेश्वराशी ते एकरूप झालेले आहेत. म्हणून तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना विठ्ठल रूपात गणरायांचे दर्शन घडले. ते कसे बघूया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान आहे. ओंकार अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश जाणियेला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. तुका म्हणे असी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासचिया. ब्रह्म या शब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो आणि विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकारातून महेशाचा उगम होतो. असे त्रिदेव ओंकार स्वरूपामध्ये सामावले गेलेले आहेत आणि तेच स्वरूप पांडुरंगामध्ये आणि गणपतीमध्ये नव्हे तर आपल्या प्रत्येक उपास्य देवात सामावलेले आहे. याचाच अर्थ की ईश्वर शक्ती एक आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहत असतो. परंतु म्हणून मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाही. जसे की अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी परंतु मूळ तत्व एकच. विष्णूंचे अवतार वेगवेगळे परंतु शक्ती एकच. तसेच भगवंताची रूपे वेगवेगळी परंतु ईश्वर एक. म्हणून तर साईबाबा म्हणतात सबका मालिक एक है. द्वैत असेल तर ते आपल्या मनात आहे. एकाची पूजा केली म्हणून दुसऱ्याला वाईट नाही का वाटणार? आपण भक्तीत कमी तर नाही ना पडणार? देवाची कृपादृष्टी कमी तर नाही ना होणार? मला ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी म्हणून हा दृष्टांत. एकदा पार्वती मातेकडे विश्वदेव नावाचे अतिथी आले होते. पार्वतीने त्यांचा आदर सत्कार केला, स्वयंपाक केला, बसायला पाट आणि ताट ठेवायला चौरंग दिला. चौरंगाभोवती सुबक रांगोळी काढली. चांदीच्या तांब्या आणि पेला सुद्धा दिला. ताटामध्ये चवीत चारीठाव पक्वान्नयुक्त भोजन वाढले. सुगंधी धूप लावून अतिथींना विनम्रतेने जेवायला बसण्याची विनंती केली. विश्वदेव शुचिर्भूत होऊन पाटावर जेवायला बसले. ताटात नैवेद्य दाखवून त्यांनी आपोषणी घेतली. खुद्द अन्नपूर्णेने केलेले भोजन ग्रहण करणार. तोच त्यांना आठवण झाली की नित्यनेमाने आपण जेवणाआधी भगवान महाविष्णूंचे दर्शन घेतो, त्यांचे चरणतीर्थ प्राशन करतो, मग जेवतो. हे लक्षात येताच विश्वदेवानी सुग्रास तोंडाशी नेता नेता परत ताटात ठेवला. पार्वती मातेने नम्रपणे काय झाले असे विचारले. विश्वदेवानी मनोदय सांगितला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बालगणेशांनी विश्वदेवांच्या जेवणात व्यत्यय येऊ नये म्हणून भगवान विष्णूंचे रूप धारण केले आणि विश्वदेवाला दर्शन दिले. विश्वदेव धन्य झाले. विष्णूंचे दर्शन झाल्यावर शांततेत जेवले. या कृतीतून बाप्पाने विश्वदेवांना दाखवून दिले की सकल चलाचलातील ईश्वर स्वरूप वेगवेगळे असले तरी ईश्वर शक्ती मात्र एकच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे, तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही. तर चल मग आपल्याला सुद्धा समजले असणारच की सगळे देव एकच असतात. आपणही मनातले द्वैत बाजूला ठेवून या ओंकार रूपात
सामावलेल्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया आणि आपल्या मुखाने बोलूया मंगलमूर्ती मोरया। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।